अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीनंतर कर्नाटकमध्ये हा गुन्हा दाखल झालाय। रोहित पवार यांनी 23 मार्चला तक्रार केलेली होती आणि त्यानंतर पहिला गुन्हा दाखल झालाय। कर्नाटक पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्या सरकारचे आभार व्यक्त करतो। एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIR च्या माध्यमातून सरसावलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडून। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण बघितलं की रोहित पवार जे आहे ते मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये पण गेले होते अजित पवार यांच्या विमान अपघाताची FIR नोंदवण्यासाठी। इतकंच नव्हे तर त्यांनी बारामतीमध्ये, जिथे अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला होता, त्या बारामतीमध्ये सुद्धा ते रोहित पवार जे आहे ते FIR नोंदवायला गेले होते। मात्र महाराष्ट्रातल्या कुठल्याच पोलीस स्टेशन मध्ये, मग ते पुणे असो, बारामती असो किंवा मुंबई पोलीस स्टेशन मध्ये असो, कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये FIR जे आहे रोहित पवारांनी दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही पोलीस स्टेशनने FIR घेतली नाही। त्यानंतर रोहित पवार जे आहेत त्यांनी दिल्लीतल्या अनेक विरोधी नेते जे आहेत, विरोधी पक्षातील नेते जे आहेत, खास करून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आपण बघतोय की घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने समोर आल्या। कर्नाटकमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताची FIR जी आहे ती पहिल्यांदा दाखल झाली। कर्नाटकच्या हायग्राउंड पोलीस स्टेशन मध्ये ही FIR जी आहे ती रोहित पवार यांनी 23 तारखेला तक्रार दिल्यानंतर दाखल झालेली आहे आणि यामध्ये सरळ सरळ रोहित पवारांनी असं म्हटलेलं आहे की अनेक ठिकाणी मी प्रयत्न केला पण FIR दाखल झाली नाही, त्यामुळे झिरो ग्राउंड FIR वरती जी आहे ती हायग्राउंड पोलीस स्टेशन जे कर्नाटकमध्ये आहे त्या ठिकाणी FIR दाखल झाली आहे। त्याच्यामध्ये रोहित पवार यांनी त्यांच्या PPT मध्ये, म्हणजे त्यांनी जे प्रेझेंटेशन केलेलं की त्यांना अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत कोणकोणत्या बाबत त्यांना संशय व्यक्त होतोय, ते सगळे मुद्दे जे आहेत त्यांनी FIR मध्ये मांडलेले आहेत। आणि या FIR मध्ये खास करून VSR व्हेंचर ज्या कंपनीच्या विमानामध्ये अजित पवार बसले होते त्या VSR व्हेंचर, त्याचबरोबर पायलटला येण्यासाठी लास्ट मोमेंटला पायलट जे आहेत शेवटच्या क्षणी का बदलण्यात आले, मुंबईमध्ये असं कोणतं ट्रॅफिक होतं आणि विमानाची जी वेळ ठरलेली होती त्याच्यापेक्षा जवळपास अर्धा ते पाऊण तास विमान जे आहे ते उशिरा उडवण्यात आलं, असे अनेक शंका जे आहेत त्या FIR मध्ये रोहित पवार यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार नोंदवण्यात आलेल्या आहेत। आता हे बघणं फार महत्त्वाचं असेल की कर्नाटकची पोलीस जी आहे ती या सर्व पार्श्वभूमीवरती त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये जर झिरो FIR नोंद झालेली असेल तर हे सगळं संपूर्ण मॅटर जे आहे ते महाराष्ट्र पोलीसकडे हँडओव्हर करतायत की कर्नाटक पोलीस जे आहेत ते स्वतः बारामतीमध्ये येऊन किंवा VSR व्हेंचरची स्वतः चौकशी करतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण एखाद्या जर गुन्ह्याची तक्रार आपण नोंदवली असेल तर झिरो FIR वरती ती भारतात कुठेही, म्हणजे गुन्हा कुठेही झाला असेल किंवा घटना कुठेही घडली असेल तर झिरो FIR ही एक तरतूद असते कायद्यामध्ये। पण त्या कायद्यामध्ये दोन तरतुदी असतात की ते पोलीस स्वतः येऊन त्या प्रकारची चौकशी करणार असतात, म्हणजे आहेत का, कारण पोलिसांना सुद्धा त्यांच्या बाउंड्रीची हद्द, म्हणजे ते एक हद्द असते त्यांना चौकशी करण्याची, का हे संपूर्ण घटना जी आहे ते महाराष्ट्र पोलिसांकडे हँडओव्हर करतील, याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र या प्रकरणात एक मोठं यश आपण म्हणू शकतो की रोहित पवारांना प्राप्त झालेलं आहे, कारण रोहित पवार जे आहेत ते सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करा, कारण आपल्याला माहितीये की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आणि अजित पवारांच्या पत्नी यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते CBI कडे सुपूर्द करावं, CBI ने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं। पण तरी सुद्धा जे आहे ते हे प्रकरण अद्यापही CBI कडे नोंदवण्यात आलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता याची FIR नोंद झाल्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची, म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी ही कर्नाटक पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस असो त्यांना करावीच लागणार आहे। निश्चित। ज्योत्स्ना, तुम्ही सुद्धा जोडलेल्याच राहा।